बोधकथा. एकदा एक उंदीर मामा जंगलात गेला. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एक दिवस त्या तिघा मित्रांनी खीर बनविण्याचे ठरवले. माकड म्हणाले, मी आणतो साखर. मांजर म्हणाले, मी आणते दूध. उंदीर म्हणाला, मी आणतो शेवया. तिघांनी पातेलेभर खीर केली. मग माकड म्हणाले, चला आपण अंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाली, तुम्ही जा, मी या खिरीची राखण करते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे, आणि ते दोघे अंघोळ करण्यासाठी जातात. मांजरीच्या तोंडाला पाणी सुटते. ती थोडी खीर खाते. तेवढी खाऊन झाली, पण तिला आणखी खावी वाटली. पुन्हा थोडी घेतली. असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली. थोड्या वेळाने माकड व उंदीर आले. पाहतात तो काय, खिरीचे पातेले रिकामे. त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मला नाही माहीत. मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसे बसे ते घागरीवर उभे राहिले व म्हणाले, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण काय आश्चर्य, घागर पाण्यात उडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. मांजर ओरडू लागले, मला वाचवा, मला वाचवा, मी परत खोटे बोलणार नाही, मित्रांना फसवणार नाही. अशी झाली मनीमाऊची फजिती. तात्पर्य, नेहमी खरे बोलावे.